ज्ञानदेवांचं जो प्रकरण ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अध्यात्माच्या अनेक संकल्पना माऊलींनी थेट उलगडलेल्या आहेत. त्याचा थेट वापर केला आहे, थेट बोध करताना त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे इतक्या विद्वान सांगदेवांच्या सारख्यांना ज्ञानदेवांनी उपदेश करावा, त्यामध्ये त्यांना त्याच्या फार स्पष्टीकरणाची गरज नाही. इतके वेगवेगळ्या प्रकारचे अद्वैताचे सुद्धा दृष्टांत देऊन त्यांनी एक अद्वैत सिद्धीच्या करता एक चांगदेवांना विचार करण्याकरता प्रवृत्त केलं आहे की बघ इथे काय होतं तर तिथे काय होतं. म्हणजे सोन्यावरती अलंकार, त्याच्यामध्ये अलंकार खूप घडले, गोठ घडलं, पाटल्या घडल्या, बांगड्या घडल्या, हातात अंगठ्या झाल्या, गळ्यातल्या सरी झाल्या, जे वाकी झाल्या, बाजूबंद झाले, काय नाही झालं त्याच्यातून सगळं घडलं. आणि ही जी विविधता आहे घडलेली, त्या विविधतेच्या वेळी जेव्हा हातामध्ये वाकी आहे किंवा जेव्हा हातामध्ये बाजूबंद आहे त्यावेळी ते मूळ सोन्याचं रूप नाही दिसणार, ते त्या वाकीच्या रूपात आहे, ते त्या बाजूबंदाच्या रूपात आहे. परंतु मूळ सोन्याला कुठे बाधा आलेलाच नाही आहे, त्याला बाध येतच नाही. मूळ सोनं जसं आहे तसंच राहतं. म्हणजे आत्ता कसं झालं आहे, आत्ता लपोनी आणि प्रकटोनी या भूमिकेत आलेलं आहे की आत्ता त्याचं मूळ रूप लपलं आहे, दागिना आला आहे. आणि मग त्या दागिन्याचं जे रूप आहे ते रूप तो सोन्याचा आहे हे फक्त स्मरण आहे, पण तो प्रत्यक्ष बघायला मात्र त्याची आत्ताची प्रातिभासिक सत्ता मात्र तो दागिना काय वाकी आहे, काय पाटली आहे, काय बांगडी आहे, काय गोठ आहे, जो असेल तो. तर अशा प्रकाराने एक 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 संकल्पना वेगवेगळी समोर घेतली. चंद्र घेतला, चंद्राची कला घेतली. तर चंद्र जो आहे तो कलेकलेने वाढतो किंवा कमी होत जातो. रोज त्याचं दर्शन काही एकसारखं नाही आहे. मग त्याचं दर्शन रोज बदलतं म्हणून चंद्र बदलतो का? चंद्र जसा आहे तसाच आहे, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. मग इथे काय होतं, दृष्टीभ्रम होतो. आणि त्यामुळे भ्रमित दृष्टीला तो चंद्र कलांच्या रूपाने भासतो. म्हणून मग इथे आपण बघितलेल्या दृष्टांताच्यापैकी इथे असा दृष्टांत येतो की तो मूळचा आहे तसाच आहे, परंतु त्याच्यावरती हा आरोप झाला आहे. म्हणजे काय झालं आहे, रज्जूवरती सर्प, त्याच्यावरती अध्यास आहे, त्याच्यावरती विवर्त आहे, त्याच्यावरती आरोप केलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळं. आता दुसरं उदाहरण घेतलं आपण, ओव्यानंतर वाचणारच आहे. त्याचं कल्लोळ आहेत, म्हणजे लाटा उत्पन्न झाली आहेत. सागर आहे किंवा नदी आहे, त्या नदीवर लाट उत्पन्न झाली आहे, सागरावर लाट उत्पन्न झाली. सागर नजरेच्या टप्प्यामध्ये केवढा तरी विशाल आपल्या येतो, त्याच्यातला सगळा भाग हा आपण पाहतो त्या लाटेसारखा उसळत असतो असं नाही. पुष्कळ मागे शांत असतो समुद्र. लाट अशी एका दिशेने येत असते, ती पुढे लाट होते. त्याच्याही पलीकडे जाऊन जो खवळलेला समुद्रच आहे, जिथे समुद्राला शांत पण नाही आहे, अशा ठिकाणी जर समुद्राच्या आम्हाला थेट लाटाच दिसत असल्या तरीसुद्धा आपल्याला माहिती आहे या लाटांच्या खाली सामान्य पाणी आहे, जे ते काही त्यांनी लाटेचं रूपही धारण केलं नाही. आणि लाट म्हणजे काय आहे, लाट म्हणजे तेच पाणी आहे, फक्त त्यांनी आकार धारण केला आहे. पण इथे कसं आहे, एका ठिकाणी लाट पण दिसते आणि एका ठिकाणी त्याचं साधं रूप पण दिसत आहे. म्हणजे एकाच वेळी त्या दोन्ही रूपांना तिथे दाखवलं जातं की त्याचं मूळ रूपही दिसतं आणि त्याचं हे बदललेलं लाटेचं रूपही दिसतं. अग्नी आहे आणि दीप आहे. आता अग्नीचं अग्नीपण जे आहे ते कशातनं प्रकट झालं, ती पणती लावली, त्या लावलेल्या पणतीमध्ये ती ज्योती निर्माण झाली. ती जी ज्योत आहे, आता अग्नी कुठे आहे असं जर म्हटलं आपण तर तो अग्नी म्हणेल मी ज्योतीतच आहे, मला पुन्हा वेगळा अग्नी म्हणायचं काही कारण नाही किंवा माझं स्वरूप वेगळं असण्याचं काही कारण नाही. त्यामुळे अग्नी आणि दीपा किंवा ती दीपशिखा किंवा ती दीपिका, काय जे त्याला म्हणायचं असेल आपल्याला, तेव्हा ती पणती, त्या पणतीमध्ये तो लागलेला जो दिवा आहे तो त्या अग्नीचं स्वरूप आहे. म्हणजे अशा प्रकाराने एक 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 सिद्धांत पुढे मांडत ते आपल्याला ह्या ओव्यांमधनं समजावतात.
आपण नंतर त्या ओव्यांकडे वळणार आहे. त्याच्या आधी आपल्याला एक आणखीन शब्द आहे की जी एक संकल्पना आहे, की ती संकल्पना इथे आजच्या आपल्याला पाहायच्या विषयामध्ये आपण ज्या 10 ओव्यांपर्यंत आज जाणार त्या ओव्यांच्यामध्ये ती आलेली संकल्पना आहे. तर इथे परमात्म्याला द्रष्टा म्हणून स्वीकारलं आहे. आपण काल परवा त्याचा थोडा थोडा ओझरता उल्लेख केला की त्याला द्रष्टा तरी का म्हणावं, कारण आपण काल बघत होतो ते दृंग मात्र पाहत होतो. तर ते दृंग मात्र तो आहे, ती पण एक संकल्पनाच आहे इथली, की तेवी द्रष्टा दृश्य दशे अतीत दृंगमात्र जे असे तेची दृश्य अदृश्य मिसे केवळ होय. ही त्यांची ओवी आहे ती. तर त्या ओवीमध्ये त्यांनी आपल्याला असं म्हटलंय की आज आपण काल परवापासून जे पुन्हा पुन्हा द्रष्टादृश्य असं काही बोललो आणि त्याच्यामध्ये त्याचं जे द्रष्टेपण आहे, त्याचं जे पाहणेपण आहे, तो जे पाहतो त्या पाहणेपणाला त्याला विकार आला कसा, तो पाहायला लागला कसा, त्याला पाहणारा असं म्हटलं कसं आणि ते कशामुळे निर्माण झालं, त्याचं पाहणेपण म्हणजे तो आहे द्रष्टा. आणि त्या द्रष्ट्याचं द्रष्टृत्व म्हणजे पाहणेपण, म्हणजे जसं कर्तृत्व भोक्तृत्व तसं द्रष्टृत्व, तर तो तसा द्रष्टा आहे. आणि तो द्रष्टा आता त्याला ते पाहणेपण त्याच्यावरती आरोपित केलं आहे. तो पाहण्याकरता झालेला नाही आहे, पण तो घडला कसा, तो झाला कसा, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की फार सुंदर त्याचं वर्णन आहे. ते म्हणतात की व्यवहार या जगामध्ये द्रष्टा आणि दृश्य असल्याशिवाय होऊच शकत नाही. ह्या जगात हे ओळखतो आम्ही, हे संबंध विश्व हे कोणत्या पातळीवरती ओळखतो, द्रष्टा आणि दृश्य. म्हणजे आता द्रष्टा कोण आहे, मी आहे, आणि मी काय बघती आहे, ही डबी. म्हणजे आता दृश्य माझ्या दृष्टीने ही डबी आहे आणि हा द्रष्टा आहे. आता जर समजा इथे कोणीतरी येऊन उभं राहिलं आणि त्यांनी जर मला म्हटलं की अहो ते हे नीट ठेवा, तुम्ही ऐकायला येत नाही आहे मागे, तर आता ते येऊन मला ही गोष्ट का सांगणार आहेत, त्यावेळी सांगणारा कोण आहे, द्रष्टा आहे. मी कोण आहे, दृश्य आहे. त्याच्या दृष्टीने मी दृश्य आहे आणि माझ्या दृष्टीने तो दृश्य आहे. म्हणजे ह्या जगामध्ये असणारा प्रत्येकजण द्रष्टा पण आहे आणि दृश्य पण आहे. आपण सगळेच जण द्रष्टे पाहतो पण आहोत जगाला, आणि जग आपल्याला पाहत आहे. जसे आपण जगाला पाहतो तसं जग आपल्याला पाहतं. त्यामुळे द्रष्टेपण हे आमच्याकडे आलं. द्रष्टेपण दिलं कोणी, त्यांनी दिलं. पण त्याच्या दृष्टीने काय आहे, त्याच्या दृष्टीने असं आहे की हे सगळं जे जग आहे हे त्याच्या दृष्टीने दृश्य आहे. कारण ह्या जगाच्या ठिकाणी त्याला सगळंच बघायचं आहे, सगळं काही तोच झालेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की द्रष्टा आणि दृश्याशिवाय जर व्यवहार घडतच नाही, तर म्हणाले आम्ही कशाचा अनुमान करू. जर आम्हाला व्यवहार घडवता नाही आला तर आम्हाला या जगामध्ये काहीच ठरवता येणार नाही. तसं जेव्हा भगवंत हे दृश्य जगत निर्माण करतो त्यावेळी त्याच्याकडे कोणती भूमिका जाते, या जगात राहून त्याला द्रष्टा व्हावं लागत नाही. या जगात राहून द्रष्टा होणारे आम्ही आहोत. त्याला हे संबंध सृष्टी जी आहे, संबंध ब्रह्मांड जे आहे तेच त्याला दृश्य आहे, त्या तो बघणार आहे. आम्ही त्याला बघतो का. जसं आम्हाला व्यवहारामध्ये एकदा द्रष्टेपण आपल्याकडे आणि एकदा दृश्य पण आपल्याकडे येतं, तसं देवाकडे होतं का. देवाकडे देव जेव्हा या जगाकडे पाहतो त्यावेळी हे जग म्हणून पाहतो, हे ब्रह्मांड म्हणून पाहतो, हे विश्व म्हणून पाहतो. पण त्यावेळी सगळ्या विश्वाच्या दृष्टीने तो दृश्य होऊ शकत, आणि तो केव्हाच दृश्य नाही आहे, तो कधीच दृश्य नाही आहे. म्हणजे मनुष्याच्या सगुण भक्तीमध्ये जरी परमात्मा प्रकट झाला आणि त्यांनी सगुण रूपामध्ये दर्शन दिलं तरी तो त्याच्या पलीकडेच आहे. जसं
केनोपनिषदात म्हटलंय, तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. परब्रह्माचं स्वरूप काय, तो तुला भेटला का नाही भेटला. शिष्य गुरुला विचारतो तेव्हा गुरु सांगतात त्याला, अरे तुला भेटला ना भेटला तू चर्चा करूच नकोस. एकच गोष्ट खरी आहे की ज्याची उपासना तू करतोस ते नक्की ब्रह्म नाही. तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. ज्याची कधीच उपासना करता येत नाही तो नेहमी उपासनेच्या पलीकडे आहे. का बरं असा पलीकडे आहे? कारण आमची उपासना ही पंचमहाभूतांच्या कक्षेत आहे. ती त्रिगुणांच्या तालावरती चाललेली आहे. कधी सात्विकतेने उपासना आहे कुणाची, तर कुणाची राजसिक आहे, तर कुणाची तामसिक आहे. पण ही जी उपासना आहे या उपासनेमध्ये ही अष्टधा प्रकृती आहे. अष्टधा प्रकृतीत तो कधी असणारच नाही आहे. त्यामुळे जे रूप धरून त्याची उपासना करतो त्या उपासनेच्या तो नेहमीच पलीकडे आहे. तो अनुभवाचा विषय आहे. म्हणून तो पाहण्याचा विषय नाही आहे, तो अनुभवाचा विषय आहे. मग आता इथे त्यांनी सांगितलं की त्याला काय मिळालंय आता, द्रष्टृत्व. त्याला पाहणेपण आलेलं आहे. तो ह्या सबंध जगाकडे पाहतो. काल आपण त्याची पूर्ण बाजू बघितली की त्याला पाहणे या शब्दावर आपल्याला थांबवता येतच नाही आणि तो तेवढ्यात पूर्ण होतच नाही. त्याचं जे द्रष्टृत्व आहे, त्याचं जे पाहणेपण आहे, हे एक व्यापक जाणीवेचं रूप आहे. आपण म्हणूया आपल्या सोयीचं म्हणून आपण असं म्हणतो का, नाही. त्याचं कारण असं की त्याचं वर्णन करतानाच आपल्याकडे उपनिषदांमध्ये सूक्तांमध्ये वर्णन केलं आहे. सहस्र शीर्ष सहस्र पाद. त्याला हजारो हात आहेत, त्याला हजारो पाय आहेत. आणि जिथे हजारो हात आहेत तिथेच हजारो पाय आहेत. जिथे हजारो पाय आहेत तिथेच हजारो मस्तक आहेत. जिथे हजारो मस्तक आहेत तिथेच हजारो श्रवण आहेत. याचा अर्थ असा की तिथे त्या ठिकाणी ज्याला हात म्हणायचं, ज्याला पाय म्हणायचं, ज्याला मस्तक म्हणायचं, हे सगळं आम्ही जसं सगुणात किंवा आमच्या रूपात पाहतो असं तिथे नाहीच आहे. ती त्याची जाणीव आहे. म्हणून आपण काल काय बघितलं की परमात्मा या संबंध जगतामध्ये जो भरून राहिलेला आहे तो अंतरात्मा म्हणून त्यापासून ते संबंध या विश्वब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरून राहिलेला आहे. तो कसा आहे, जाणीव रूपानी आहे. आणि म्हणून आता इथे ते म्हणतात की ह्या जगाला जर दृश्यत्व दिलं तर नियम काय आहे. द्रष्टा असल्याशिवाय दृश्यत्व येईल कसं. द्रष्टा असल्याशिवाय दृश्य हा शब्द तिथे संपूनच जाईल. जर द्रष्टा नसेल, पाहणारच नाही तर कशाला पाहणार. पाहणारच नाही तर ते दृश्य कसं. जेव्हा निर्माण झालं त्याला दृश्याला दृश्यपण तेव्हा आलं की जेव्हा त्याला बघणारा कुणी आहे. नाही तर त्याला दृश्यपण येणारच नाही. परमात्म्याला येईल का दृश्यपण येणार नाही. कारण त्याला त्याच्या बाहेर जाऊन पाहणारा कोणीच नाही. आम्ही सगळे आहोत ते त्याच्या मोठ्या पोटाच्या आत आहोत. आम्ही काय त्याला पाहतो, त्याची काय भक्ती करतो, त्याचा काय अनुभव घेतो, त्याचं काय सगुण दर्शन घेतो त्याच्या पोटात. तिथे हालचाल तिकडे काहीच होत नाही, बदल तिथं काहीच होत नाही, तिथे गडबड कशाचीच होत नाही. फक्त ह्या एवढ्याशा जीवाला काहीतरी त्याची प्रचिती येते आणि मग तो म्हणतो मला सगुण दर्शन झालं, हे झालं, ते झालं. पण तो कोणाच्याच दृष्टीने द्रष्टा नाही आहे. तो असा द्रष्टा नाही आहे पाहणारा. परंतु या संबंध सृष्टीकडे पाहण्याचं म्हणजे आपण मगाशी म्हटलं तसं पाहणं कोणतं. जिथे कान आहे तिथेच नाक आहे, जिथे नाक आहे तिथेच डोळे आहेत, जिथे डोळे आहे तिथेच मस्तक आहे. म्हणजे सर्व जाणीव रूप आहे. आकाराने कान पाहिजे तसं नाही आहे, आकाराने डोळे पाहिजे तसं नाही आहे. त्या ठिकाणी तो जाणीव रूपाने आहे. आणि म्हणून आता इथे आणखीन एक संकल्पना अध्यात्मामध्ये किंवा अद्वैतामध्ये म्हणा ती घेऊन ते पुढे जात आहेत. ते म्हणतात की हे जे जग आहे या जगामध्ये हे सगळं दृश्य आहे. हे दृश्य जगत आहे. या दृश्य जगताचा जगताच्या पलीकडे जाऊन असणारा तो द्रष्टा आहे.
की जो ह्या जगातल्यांना तो त्याचं द्रष्टेपण कळत नाही, या जगातल्यांना त्याचं द्रष्टेपण पाहायला मिळत नाही, पण तो या जगाला पाहतो. आणि त्यांनी हा सिद्धांत किंवा हा नियम किंवा हे सामर्थ्य कुणाला दिलं आहे? या जगाला दिलं आहे. त्यामुळे आपल्याला द्रष्टा केलं आहे, आपल्यालाच दृश्य केलं आहे आणि आपल्यालाच दर्शन आहे. ह्या त्रिपुटीमध्ये आमचं ज्ञान फिरतं, या त्रिपुटीत आमचं ज्ञान फिरतं. कारण द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही भूमिका स्वीकारली की ते ज्ञान होतं. म्हणून आता इथे एक ही संकल्पना पाहिली आपण. कोणती पाहिली? तर द्रष्टृत्व. त्याला द्रष्टृत्व दिलं, त्याला पाहणेपण दिलं. त्याला पाहणेपण का दिलं? तर ह्या जगाला दृश्यपण दिलं. म्हणून ह्या जगाला दृश्यपण का दिलं? कारण ते नामरूपात्मक बनलेलं आहे म्हणून. त्याला नामरूपात्मक तरी आम्ही का म्हटलं? त्याचं कारण असं की सगळं भिन्न भिन्न आहे म्हणून. त्या भिन्न भिन्नाला ब्रह्म नंबर 1, ब्रह्म नंबर 2 ते काही दुकानामधले वस्तूंच्या मागे लावलेलं बारकोड नाही आहे की चला त्या बारकोडवरती ती वस्तू काय आहे ती कळतीये. ती त्यांची सिस्टीम झाली. त्याच्यामध्ये त्यांनी नामरूपाचं वर्गीकरण केलं, त्यांना पाहिजे तसं त्याचं नंबरिंग करून. तसं ह्या जगामध्ये काय झालं? जगामध्ये ते जे नामरूप आहे ते वेगवेगळ्या प्रकारांनी शब्दामध्ये आलं आणि ते माणसाला वाणी दिल्यामुळे ते प्रकट झालं. म्हणून रूप आलं, तसं नाम आलं. वाणी आहे म्हणून नाम आलं, म्हणून ते नामरूपात्मक झालं. मग आता परमात्मा जो आहे तो पाहतो, त्याला द्रष्टृत्व आलं. ते कशामुळे आलं? कारण ह्या जगामध्ये पाहण्याकरता जी भिन्न भिन्नता त्यांनी निर्माण केली आहे ते पाहणार कोण? कारण एकदा अद्वैतामध्ये त्या परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही म्हटलं की पाहणाराही तोच आहे आणि पाहण्याकरता जे निर्माण होतं तेही तोच आहे. त्यामुळे दोन्हीही तोच आहे, त्यामध्ये फरक काही नाही आहे, सगळं एकच. जसं अद्वैताचं एक सूत्र लक्षात ठेवण्यापुरतं, अद्वैत कसं आमच्या त्रिमित स्तरावरती जीव, जगत आणि जगदीश्वर तिन्ही एकच आहे. हा आमचा आतला जीवही तोच आहे, जगतही तोच आहे आणि जगदीश्वर पण तोच आहे. त्यामुळे जीव, जगत, जगदीश्वर हे तिन्ही एक आहेत. त्यावेळी हे अद्वैतच आहे. मग आता त्याला जे द्रष्टृत्व दिलं, त्याला जे पाहणेपण दिलं, ते त्याला हे जग चालवायचं आहे म्हणून दिलं. मग हे जग चालवण्याकरता तो काय करतो? तो हे चालवण्याकरता वापरतो ती सत्ता. मग ती सत्ता किती प्रकारची वापरतो? ती 3 प्रकारची. ती आपण बघितली. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता. या 3 प्रकारच्या सत्ता या जगामध्ये दिसतात. आणि त्यामुळे त्याची जी भिन्न भिन्न लक्षणं आहेत, त्या भिन्न भिन्न लक्षणामधलं हे लक्षण आता आपण पाहतोय की त्याची जी सत्ता आहे या जगामधली ती कधी व्यवहाराच्या पातळीवर कशी येते आणि ती त्या प्रातिभासिक सत्तेच्या पातळीवरती कशी जाते. त्याचबरोबर हे जे जग आहे या जगाला त्यांनी नामरूप दिलं आणि ह्या नामरूप दिलेल्या जगाला बघणारा जगातला परस्पर जगाला पाहिल, पण त्याला जगाच्या बाहेर असणारा आणि निर्माण करणारा, पाहणारा, त्याची जाणीव असणारा म्हणून कोण आहे? तर तो आहे, तो परमात्मा आहे. आणि म्हणून तो परमात्मा, त्याला लक्षण कोणतं दिलं? द्रष्टृत्व. आणि म्हणून त्याला द्रष्टृत्व प्राप्त झालं. आता इथे आपला विषय सुरू झाला तेव्हा एक गोष्ट परवा तेरवा आपण जेव्हा बघितलं तेव्हा तेच म्हटलं की वरून तरी खाली उतरंड बघावी लागते, नाही तर खालून तरी वरती जावं लागतं. म्हणजे इथे जे निर्माण केलं जातं त्याला उभारणी म्हणतो आपण, की जगाची उभारणी कशी झाली आणि जगाची संहरणी कशी झाली, संहार कसा झाला, संपत कसं गेलं. तसं ह्या सगळ्या दृष्टांतामध्ये सुद्धा दृष्टांत कोणत्या बाजूनी आहेत ते बघून
त्याप्रमाणे पुढे जायला पाहिजे. आता इथे त्यांनी दिलेला जो दृष्टांत आहे त्या दृष्टांतामध्ये आपण काल जिथे पाहिलं जिथे थांबलो तिथे सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे तेवी न वेचता जग होणे अंगे जया. आता याच्यामध्ये एकही शब्द आपल्याला माहीत नसलेला शब्द नाही आहे. सोने सोनेपणा उणे म्हणजे सोनं सोनेपणाचं उण न येताची झाले लेणे म्हणजे सोन्याच्या ठिकाणी सोनेपणाला कुठेही कमतरता न येता सोन्याचा दागिना घडला. आता तेवी न वेचता जग होणे अंगे जया. त्याचप्रमाणे काहीही न वेचता म्हणजे खर्ची घालता जो कसा आहे अव्यय तो कधीच खर्ची पडत नाही हा त्याचा गुणधर्म आहे. म्हणून तेवी न वेचता तेवी अव्ययपणानी तेवी न वेचता काहीही खर्ची न घालता जग होणे तो जग होतो अंगे जया स्वतः आपल्यापासून ज्याच्या देहापासून ज्याच्यापासून हे जग होतं. कारण त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणापासून होणार. आणि शब्द वापरला की त्याची पुन्हा प्रत्येक शब्दाला पुन्हा त्याच्यावरती किस काढण्याकरता अनेक तर्क उभे राहू शकतात. म्हणून आपण म्हटलं तसं वाचारंभणम विकारो नामधेयम. एकदा एखाद्या विषयावरती बोलायला सुरुवात झाली आणि शब्द वापरायला सुरुवात झाली की त्या वापरलेल्या शब्दांना आणि वाक्याला केव्हाही मर्यादा येतेच येते. कितीही तर्क उत्तम असणारा एखादा उत्तम वकील आहे की जो आपलं लिखाण इतकं बिनतोड इतकं बिनचूक लिहितो तरीसुद्धा त्याच्या लिखाणातून दुसरा अर्थ काढून त्याच्या विरोधी पक्षाच्या प्रतिपक्षाच्या वकिलाला त्याच्यावर हल्ला करता येतोच. कारण काय? कारण शब्दाची मर्यादा. शब्दाला एकूणच बोललं ते वाक्य कितीही नाहीतर व्याकरण शुद्ध बोला का म्हणतो आपण एवढ्या करताच की अधिकाधिक स्वच्छ अधिकाधिक सुस्पष्ट अधिकाधिक यथार्थ ज्ञानाच्या जवळ जाणारं असं असलं तरी सुद्धा ते राहत नाही. त्याचं कारण त्याच्यातून तिसरा अर्थ काढताच येतो. म्हणजे एक षष्ठी घेतली तरी सुद्धा चा ची चे म्हणजे त्याचा त्याची त्याचे एवढा तर झालाच फरक की आता त्याच्यापासून ब्रह्मांड उभं राहिलं तर्काचं. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की अंगे जया शब्द वापरला. म्हणून आपण असा विचार केला की अंगे जग होणे अंगे जया ज्याच्यापासून जग निर्माण होतं. कसं? तेवी न वेचिता काहीही खर्ची न घालता तो आपल्यापासून जग निर्माण करतो. जसं सोन्याचं सोनेपण जसंच्या तसं शिल्लक राहून त्याचा दागिना घडतो. दिसायला वरती दागिना दिसतो पण सोन्याचं सोनेपण काही मोडलेलं नाही आहे गेलेलं नाही आहे त्याचे गुणधर्म संपलेले नाही आहेत. तसंच त्या भगवंताला कोणतीही तोशिष न पडता त्याच्यापासून काहीही खर्ची न पडता हे जग निर्माण होतं. सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे. सोने सोनेपणाला उणे पण न येता लेणं झालं. तेवी न वेचता जग होणे त्याचप्रमाणे काहीही वेचावं न लागता जग होणे अंगे जया ज्याच्यापासून हे जग निर्माण होतं. आणि त्यामुळे आता इथे हा कोण आहे? जग कोण आहे आणि हा परमात्मा कोण आहे त्याच्याविषयी त्यांनी पुष्कळ तर्क उभे करून आपल्याला सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की जग दृङ्मात्र वस्तूचा एक दागिना बनला साचा विचार करिता दागिन्याचा तो केवळ भासमात्र. उलट्या बाजूनी म्हणजे आपण मगाशी म्हटलं कसं की उभारणी आणि संवरणी. इथे उभारणीचं ओवी आहे. उभारणीची ओवी काय सांगते? सोन्यापासून दागिना घडला. परमात्म्याला कुठल्याही प्रकारे खर्ची न पडता जग निर्माण करता आलं. आता त्याची उलटी बाजू ती कशी आहे? म्हणजे जग दृङ्मात्र वस्तूचा. आता आपल्याला दृङ्मात्र माहिती आहे की जी केवळ जाणीवेच्या स्वरूपाची आहे असा तो परमात्मा आहे. दृङ्मात्र वस्तूचा एक दागिना बनला साचा. हे जग नावाचा एक दागिना बनला. विचार करिता दागिन्याचा तो केवळ भास. आता जर दागिना म्हटलं तर तो दागिना म्हणजे काय आहे?
सोनं. कुणीतरी मुलामा दिलेला सोन्याचा दागिना समोर आणला तर माणसं विचारतात, अहो हे एवढं जड सगळं बनवलंय, हे खऱ्या सोन्याचं आहे का मुलामा चढवलंय? म्हणजे माणूस सरळ विचारतो की हे कसं आहे, याचं स्वरूप काय आहे? तर तो समोरचा म्हणतो, नाही हो नाही, खालचं आम्ही चांदीचं केलंय, त्याच्यावर सोन्याचा मुलामा दिलाय. म्हणाले, वास्तविक पाहता वस्तू चांदीची आहे, पण ती आत्ता दिसते कशी आहे? सोन्याची, भास मात्र आहे. तसं हे जग म्हणजे काय आहे? त्या दृंग मात्र, केवळ जाणीव मात्र असणाऱ्या परमात्मा तत्वाच्या पासून बनलं आहे. जसं सोन्यापासून दागिना बनला आहे, पण दागिन्याचं अस्तित्व काय? भास मात्र. कारण त्या आता दागिने जडवणाऱ्या घडवणाऱ्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत, त्यांच्या जर मनात आलं, रे आपल्या सगळ्यांच्या हातात एकसारख्याच पाटल्या, एकसारखे गोटे, नको माझं वेगळं पाहिजे, असं म्हटल्याबरोबर ती लगेच जाते समोराकडे सांगते, हे बघा आत्ता तुमचे ते नेहमीचे पाटल्या बांगड्यांचे डिझाईन मला दाखवू नका, मला जरा वेगळं डिझाईन दाखवा, माझं वेगळं पाहिजे. ठीक आहे, तो म्हणतो घे. म्हणजे काय? प्रातिभासिक सत्ता. सगळं सोनंच आहे, पण तिच्या सोन्यापेक्षा माझं सोनं वेगळं दिसावं, हा काय भास आहे, त्याच्यावरचा अध्यास आहे, त्याच्यावरचा आरोप आहे. आणि विचार केला तर सोनंच आहे फक्त, मूळ काहीच नाही आहे दुसरं. म्हणजे जे वरती आता हे कुठून चाललो आपण? उलटीकडून वर चाललो. म्हणजे दागिना मान्य केला, दागिन्याचं स्वरूप मान्य केलं. मग आता उलटा पहिलाच प्रश्न आला की दागिना कशापासून आला? सोन्यापासून. मग दागिन्याचं स्वरूप काय? भासमान, त्याला अस्तित्व नाही. म्हणजे दागिना काय झाला? विवर्त. कारण का? त्याचं उपादान कारण आहे, त्याच्यापासून हा जो केलेला आकार आहे, हा आकार वेगळा आहे. पण जेव्हा त्या आकारातनं तो बाहेर येईल तेव्हा तो मूळ सोनंच होईल. म्हणजे परिणामासारखं दूध आणि दही या दोघांसारखी सत्ता राहणार आहे का? सोनं आणि दागिना नाही राहणार. दूधही तसंच राहील, दहीही तसंच राहील. पण सोनं आणि दागिन्यामध्ये दागिना भासमान आहे, त्याच्यातलं सोनं खरं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की अहो हे जग हा त्या दृंगमात्र वस्तूवरचा दागिना आहे. या दागिन्याला जर भासमानपण आहे, हा दागिना जर टिकणारा नाही आहे. दह्याचं असं होतं का? दही टिकतं, दही म्हणून दही राहतं. त्या दह्याचं पुन्हा काही वेगळं होत नाही, पुन्हा दूध व्हायला जात नाही दही, त्याचं पुन्हा दूध होऊ शकत नाही. तसं इथे नाही, हा दागिना आहे, त्या दागिन्याचं पुन्हा सोनं होत आहे वेगळ्या आकाराचं. तर आणखी तिसरा दागिना घडवेल ती, तिला जे आवडेल ते घडवावंसं वाटेल ते. त्यामुळे तिच्या हातातलं सोनं आणि तिला जसं घडवायचं आहे तसं. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की जो घडणारा दागिना आहे तो भासमात्रच आहे. त्या दागिन्याला सोनं हेच त्याचं मूलस्वरूप आहे. पण आपण असं म्हणतो का, हे अगं ते सोनं आण, म्हणजे काय आणू? आपण विचारणार, नाही ते सोनं आण. आता ते म्हणजे त्याला काहीतरी नाव पाहिजे. म्हणून या जगामध्ये प्रत्येक वस्तू ही नामरूपात्मक आहे. त्याच्या रूपाप्रमाणे पाटली गोठासारखी नाही, गोठ बांगडीसारखा नाही, बांगडी तोड्यासारखी नाही. आले ना 4 शब्द, पाटल्या, गोठ, बांगड्या, तोडे, आले शब्द. आणि तसं म्हणाले हे जग नामरूपात्मक निर्माण होतं. त्याला सत्ता कुठपर्यंत असते? ठीक आहे, गोठ पाटल्या मग एवढ्या सोन्याच्या घडवल्या, मग तुम्ही काय तत्त्वज्ञानी लोक त्याला काय भासमान म्हणून ते टाकून देणार की काय? की अहो हे कुठलं, हा दागिना म्हणजे नुसता भासच आहे, हे कुठलं सोनं? हे मूळ सोनं वेगळं आहे. वेगळं म्हणजे सोन्याचं सोने पण वेगळं आहे, आणि हे झालं आहे हे भासमान आहे. मग तुम्ही हे टाकून देणार का? नाही म्हणाले. असं होत नाही. असं का होत नाही? त्याच्याकरता तर व्यावहारिक सत्ता आहे. म्हणून त्यांनी सांगितलं व्यावहारिक सत्तेमध्ये हे खरं आहे, व्यावहारिक सत्तेमध्ये घडवलेली बांगडी खरी आहे, व्यावहारिक सत्तेत घडवलेले तोडे खरे आहेत. का खरे आहेत? कारण वस्तूच्या निर्मितीपासून, निर्मितीला प्रयोजन काय? की एका अत्यंत हौशी स्त्रीला एक सुंदरसा दागिना घडवायचा आहे, म्हणून तिने सुंदरशा हातामध्ये गोठ घडवले. हे त्याच्या उत्पत्तीचं
प्रयोजन. आता बाईसाहेबांना 4 महिन्यांनी ते जुनं वाटायला लागलं. मग त्या म्हणल्या नको, हे आपल्याला नको. सोनारानं सांगितलं हे मोडून टाका, दुसरं करा. मग आता ते मोडल्याबरोबर काय झालं, त्याचं प्रयोजन संपलं. उपादान कारणाचं प्रयोजन संपलं. ते संपल्याबरोबर काय झालं, त्याची व्यावहारिक सत्ता संपली. म्हणजे तोडे नावाच्या वस्तूची व्यावहारिक सत्ता संपली. ती जेव्हा घरी आली तेव्हा घरातल्या माणसांना अहो ते कुठे गेले तोडे, तुम्ही सकाळी बाहेर घेऊन गेलात. नाही नाही, ते आपण मोडून टाकले. आता आपल्याला त्याच्या बांगड्या करायच्या. ठीक आहे, आता बांगड्या होती. म्हणजे तोडा हा कुठपर्यंत तोडा राहिला आणि त्याला सत्ता राहिली. त्याला सत्ता राहिली व्यावहारिक पातळीवर सत्ता राहिली. कुठपर्यंत सत्ता राहिली, त्याचं प्रयोजन निर्माण झालं. प्रयोजनाप्रमाणे ते बनवलं आणि त्या स्थितीला आलं, म्हणजे आपण म्हणू त्या रूपाला आलं. आणि जेव्हा प्रयोजन संपलं तेव्हा ते मोडून टाकलं. त्याबरोबर त्या उपादान कारण जे आहे ते उपादान कारणामध्ये हा जो केलेला बदल होता आता त्याची गरज उरली नाही. आता मूळ रूपात कुठे आलं, सोन्यात. मग आता आधी सोनार सांगतात बाबा हे आधी आपण सोनं मोजू, किती घट वगैरे जाते ते बघून मग आपण दागिना घडवू. म्हणजे आता पुन्हा त्या सोन्याचा दागिना घडला, पण तो दुसरा घडला. मग जो दुसरा घडला तो कुठे आला, व्यावहारिक सत्तेत. व्यावहारिक सत्तेत आल्यावर तो सत्य का, हो सत्यच आहे. कारण तो जर सत्य नसता, समजा तोडा नावाची वस्तू, तो दागिना जर सत्य नसता तर त्याला आम्ही उलटणं म्हटलं असतं. काय संबंध त्याला, काय त्याला काहीच सत्ता नाही ना. त्याला जर सत्ता नाही, त्याला त्याच्या आकाराची सत्ता आहे. त्याला त्याच्या आकाराचे गुणधर्म आहेत. त्याला त्याच्या आकाराप्रमाणे त्याची ओळख आहे. ही सगळी कुठे आहे, व्यवहारात. व्यावहारिक सत्तेत आहे. आणि म्हणून हा दागिना व्यावहारिक सत्तेमध्ये दागिन्याच्या रूपाने तो सत आहे, तो सत्य आहे. मग आता जगाचं कसं आहे, व्यावहारिक सत्तेत जग खरंच आहे. व्यावहारिक सत्तेत जर हे जग आहे याला खरं जर मानलं नाही तर जेवायला बसल्यावर ताटात काय येणार, डाळ तांदूळाला सत्यच मानलं पाहिजे. आणि तर डाळ आणि ती तांदूळ ते वेगवेगळे शिजलेच पाहिजेत आणि तेव्हाच त्याचा बनवलेला पदार्थ खायला मिळेल. ही व्यावहारिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये हे सगळं सत्य आहे. मग आता प्रातिभासिक सत्तेत काय झालं, प्रातिभासिक सत्तेमध्ये ती रोज आमटी भात खायचा कंटाळा आला. आज खिचडी चालेल. खिचडी काय आहे, डाळ आणि तांदूळ. पण आमटी भात चालत नाही आहे, खिचडी चालणार. प्रातिभासिक सत्ता. त्याच डाळ तांदूळाचे अनेक प्रकार करून खा. एक गहू आहे, साखर आहे, तूप आहे, गहू आहे. त्याची पोळी करून रोज कोण पोळी खाणार. त्याचे घिवरपासून जिलबीपर्यंत सगळे पदार्थ होतील. प्रातिभासिक सत्ता. मनुष्य जगताना त्याला जे वैविध्याचं वेड आहे ते वैविध्य ही त्या वस्तूपासून द्वैताकडे अधिकाधिक नेणारी आणि मनुष्याला त्या द्वैतात स्थिर करणारी वस्तू आहे. म्हणून ती प्रातिभासिक सत्ता आहे. की त्याचं जर बालुशाही केली तर आपल्याला ती आवडते. म्हणतो व्हावा आज बालुशाही केली, आज काय पुरी केली, झालं. त्याचं त्या गव्हापासून जे जे करायचं आहे, लाडू केले रव्याचे, शिरा केला, एक गहू प्रकार पुष्कळ प्रकार करून खाल्ले. म्हणाले हे कुणाला पाहिजेत, हे प्रातिभासिक सत्तेला पाहिजे. आमची प्रातिभासिक सत्ता कोण, जीव. तिची सत्ता आहे, तिच्या सत्तेने हे सगळं बनत राहतं. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की या ठिकाणी त्याला काहीही वेचावं लागत नाही. सोन्याला काय द्यावं लागतं, त्या बिचारीच्या हौसेकरता काही द्यावं लागत नाही. ते सोनं सोनंच आहे. ती म्हणते मी गोठ करते, ती म्हणते मी पाटल्या करते, ती म्हणते मी बांगड्या करते, कर. पण तिथे जग होणे अंगे जया, हे सगळे जग त्याच्यापासून झालं तरी सुद्धा त्याला काही खर्ची पडत नाही. बाई 4 महिने थांबली, दागिन्याला खूप झालं. तिने दर महिन्याला दागिने बदलले तरी सोन्याला काही फरक पडत. दर महिन्याला ती म्हणाली मला वेगळं डिझाईन पाहिजे, तो म्हणतो खुशाल करा, मला काही फरक पडत नाही. आणि त्यामुळे इथे त्यांनी सोन्याच्याबद्दल त्याचं जे शाश्वतपण आहे, त्याचं जे मूलभूतपण आहे, ते मूलभूतपण धरून त्यांनी परब्रह्म आणि जग
आता कुठेही आपल्याला एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की कुठेही आपल्याला ब्रह्म हा शब्द आताही कधी येत नाही, येणार नाही, कारण ब्रह्म जग निर्माण करत नाही आहे. अद्वैतामध्ये ब्रह्माला इथं ठेवून दिलं आहे. आपण पहिल्या दिवशीपासून बघितलं ब्रह्म इथे, आणि मग कोण? ही दृङ्मात्र सत्ता, ही पुरुष प्रकृतीची जोडी, नाही तर सत्वोपाधिक मायेनी युक्त असलेलं ब्रह्म. शब्द कोणतेही वापरा, पण ते आता शक्तीशी जोडलं गेलं, किंवा त्यांनी त्याच्याच पोटामध्ये त्या प्रकृतीला एक स्थान दिलं आणि त्यांनी सांगितलं बा इथे काय काम करायचं आहे करा, काय ब्रह्मांड निर्माण करायचं आहे करा. सगळं देवाच्या पोटातच आहे, त्याच्या पोटाच्या बाहेर काहीच नाही आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे तो, त्याच्या ठिकाणी सगळं काय आहे ते आत घडत आहे. आणि त्यामुळे तो परमात्मा किंवा त्या ठिकाणी जे जे घडतं, त्या ठिकाणी जे जे बनवलं जातं ते आता ब्रह्मापासून बनतं असं नाही. आता ती दृङ्मात्र सत्ता असेल, आता ते शबलित ब्रह्म असेल, आता त्याला कोणतंही वेगळं नाव द्या, ते सगुण ब्रह्म असेल, ते पुरुष प्रकृतीची जोडगोळी असेल, पण आता ते सत्य, ज्ञान, अनंत, नित्य, शुद्ध, बुद्ध अशा स्वरूपामध्ये ते नाही आहे. आता त्यांनी हे जग निर्माण करताना जो टप्पा स्वीकारलाय, म्हणून इथे शब्द कसा आला? जग दृङ्मात्र वस्तूचा एक दागिना बदलासाचा, विचार करिता दागिन्यांचा तो केवळ भास मात्र. म्हणजे आता सोन्याचा एक दृष्टांत आपला झाला. आता पुढचा दृष्टांत, कल्लोळ कंचुक न फेडिता, उदके उघडे उदक तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. कल्लोळ आहे, कल्लोळ रूपी कंचुक, कंचुक वस्त्र, त्याच्या अंगावरचं जे वस्त्र आहे त्या कल्लोळाने न फेडिता उघडे उदक, त्यांनी ते काही फेडण्याची गरज नाही. म्हणजे कल्लोळांनी कल्लोळपणं सोडण्याचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे की त्या कल्लोळाकडे जर आम्ही पाहिलं तर आम्हाला काय दिसतं? फक्त जल आहे. काय त्याच्यामध्ये दुसरं भासमान व्हायला आता दुसरं काही वेगळं नाहीच आहे. फक्त ते पाणी असं जात असेल तर हे पाणी असं आलं, पण पाणीच आहे. म्हणून ते म्हणतात की कल्लोळ कंचुक, कंचुक म्हणजे वस्त्र, कंचुक न फेडिता, वस्त्र दूर न करता, उघडे उदक, त्याच्यामध्ये पाणी अगदी स्पष्टपणाने आम्हाला दिसतं, आमच्या प्रत्ययाला येतं. तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. त्याचप्रमाणे आता कोणता गुणधर्म सांगितला बघा इथे, सगळ्या जगाला तो सम्यकपणाने आहे. सम्यक म्हणजे समान, संतुलन, त्याची साम्यावस्था आणि बरोबर पूर्णपणाने संतुलनामध्ये असलेलं असं तेवी जगेसी सम्यक, सम्यक स्वरूप जो. तसा तो जगाला एक सारखा आहे, एकाच स्वरूपामध्ये आहे. कसा? आता दृष्टांत त्याच्याकरता कोणाचा आला? जल आणि जलावरच्या लाटेचा. जलावरची लाट पाहताना ती जलाशिवाय अन्य काही नसते, त्यामुळे तिचं लाटपण पाहण्याची जशी गरज नाही, जलच पाहता येतं. तसं तो एक परमात्मा ह्या सबंध सृष्टीमध्ये एक सारखा भरून आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जड आहे वस्तू, किंवा चराचर सृष्टीमध्ये चर आणि अचर आहे, जे जीवित आहे आणि जे आम्हाला दिसायला निर्जीव दिसत आहे. अशी कोणतीच वस्तू नाही की ज्याच्यामध्ये तो कमी किंवा जास्त आहे, तो सगळीकडे सारखाच आहे. म्हणून या जगाच्या दृष्टीने ते चेतन असो की जड असो, जग कसंही असलं तरी ह्या जगामध्ये परमात्म तत्व सारखंच भरून आहे. म्हणजे अद्वैताची दुसरी गोष्ट काय सांगितली त्यांनी, की परमात्म तत्व जगाला सारखं आहे. वेगवेगळ्या दृष्टांत घेतला की एक वेगळी भूमिका आपल्यासमोर ठेवतात. परमाणूची या मांदिया, आता सहाव्या ओवीमध्ये पुढचा दृष्टांत घेतला. परमाणूंची या मांदिया पृथ्वीपणे न वचेची जाया, तेवी विश्वस्फूर्ती इया झाकवेना जो. ते म्हणतात की परमाणूंची या मांदिया, मांदिया म्हणजे त्यांचा मेळावा एकत्र,
ज्ञानदेवांच्या पसायदानात आहे तसं, ईश्वरनिष्ठांची मांदी याळी, याळी मांदिया आणि त्यांची ओळ आळी, जे ओळी त्यांच्या जथे थवे त्यांच्या अनेक आकड्यांमध्ये वर्णन करावं असं त्याचं स्वरूप, म्हणून ती मांदी याळी. तर तो मांदिया समुदाय आणि त्याच्यामध्ये पृथ्वीपणे न वचेची वाया. म्हणाले आता कितीही त्याचे बारीकात बारीक परमाणूचे कण केले तरी सुद्धा त्यातलं पृथ्वी तत्व नष्ट होतं का? म्हणाले अजिबात होत नाही. पृथ्वी तत्व जसं आहे तसंच राहतं. म्हणाले आता एक मातीचा ढेकूळ घेतला आहे त्यांनी इथे दृष्टांत देताना, परमाणूंची या मांदिया बारीक 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 कणांचा संग्रह आहे. आता तो संग्रह त्याला नाव काय दिलं? मातीचं ढेकूळ. तर त्या ढेकळामध्ये अगदी अगदी बारीक 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 कण, पण ते पुढे काय म्हणतात? पृथ्वीपणे न वचेची वाया. पण म्हणाले माती पण त्याच्यामधलं जे आहे ते कोणत्याही स्थितीमध्ये दूरच होत नाही. शेवटी ते ढेकूळ घ्या, नाही तर तो प्रत्येक कण 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 वेगळा करा, पण त्या कणाचा शेवटचा भाग हा पुन्हा परमाणू कणाचा मातीच आहे. पृथ्वीपणे न वच, त्याच्यातलं पार्थिवत्व कितीही लहानात लहान केलं तरी जात नाही. आणि त्यामुळे न वचेची वाया. आता आपण अलीकडे बघितलं ना की आता सिद्धांत जो आला आहे तो अलीकडच्या लोकांनी काढला आहे की या संबंध ब्रह्मांडामध्ये त्यांनी 100 कोटी ग्रहमाला आहेत. म्हणजे जशी आपली सूर्यमाला आहे अशा माला आहेत. तर 100 कोटी नाही, त्याच्यापेक्षा, कारण 300 कोटी ज्या आहेत त्या ग्रहमाला ह्या दृश्य आहेत. म्हणजे 100 नाही, 10,000 असाव्यात त्या. इतक्या त्या ग्रह, फक्त जरा आकडा चुकला मी उद्या सांगीन तो. तर त्याच्यामध्ये 300 कोटी त्या ज्या ग्रहमाला आहेत त्याच्यापर्यंत लोकांना संपर्क करणं शक्य आहे. तिथपर्यंत जीववस्ती असणं शक्य आहे. त्या बऱ्यापैकी विकसित झालेल्या आहेत. आता हे सगळी एका बाजूनी शोध लावताना त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे म्हणता की माणूस ज्ञानदेवांनी भिंत चालवली, किंवा तुम्ही म्हणता की माणूस इथून उठून स्वर्गामध्ये गेला, म्हणजे पृथ्वी तलावरचा दुष्यंत राजा हा देवतांना स्वर्गामध्ये युद्धामध्ये मदत करण्याकरता गेला वगैरे, ह्या सगळ्या कथा आमच्या दृष्टीने आजपर्यंत भाकड होत्या. आम्ही या कथांना काही मानत नव्हतो. आता आम्हाला ही जी नवीन थिअरी आली आहे, ह्या सगळ्या थिअरीमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की ही एक एक ग्रहमाला हे इतक्या प्रकारचं ह्या ब्रह्मांडामधलं जे काही स्वरूप आहे, एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात, ते मी उद्याला घेऊन येईन, मी लिहिलेलं आहे कुठेतरी, परवाचं आलेला भाग तो. तर त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं आहे की ते सगळं जे आम्हाला दिसतं आहे त्यामध्ये आता सोनं सोनं आहे, पृथ्वी पृथ्वी आहे, चांदी चांदी आहे, नंतर तांबं तांबं आहे. ते म्हणाले असं काही नाही आहे. म्हणजे त्यांचं आपण पहिल्या दिवशी जे म्हटलं होतं ना की गॉड पार्टिकलचा शोध घेणारी संस्थाच बाहेर लिहिते की युनिव्हर्स इज द क्रिएशन ऑफ गॉड. म्हणजे मान्यच केलं आहे की गॉड म्हणजे परमेश्वरांनी जग निर्माण केलं आहे. मग त्या परमेश्वराचं पार्टिकल कसले शोधता? त्याच्यामध्ये इथे त्यांनी म्हटलं आहे की चांदी नावाची काही गोष्टच नसते. अहो म्हणाले सोनं नावाची काही गोष्टच नसते, त्याच्यामध्ये स्टील नावाची, पितळ नावाची अशी काही गोष्टच नसते. तर काय असतं? त्यांचं म्हणणं असं की आता जग ह्या सिद्धांतावरती येऊन पोचलेलं आहे की कोणतीही वस्तू घ्या, म्हणजे आत्ता सोनं आहे आणि तुमच्या मनात आलं की त्याचं पितळ करायचं तर त्याचं पितळ होऊन जाईल. जर म्हणाले तुम्हाला असं वाटलं की ह्या जगामध्ये आम्हाला हे घर आहे, हे घर बदलून याचं आम्हाला काही एक वेगळं स्वरूप करायचं आहे, त्या घराचा मोठा महाल करायचा आहे, काय करायचं आहे ते जर घडवायचं असेल तर तुम्हाला घडवता येईल म्हणाले. त्यांनी दोन्ही गोष्टी मान्य केल्या आहेत. एक गोष्टी अशा मान्य केल्या आहेत की ते जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे किंवा जी अणूची रचना आहे आणि त्या इलेक्ट्रॉन्सचं, ते प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स, ह्या सगळ्यांच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे
त्या न्यूक्लियसमधला पार्ट आणि त्याच्या ऑर्बिट्समध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स. हे म्हणाले आता बदलणं म्हणजे काय अवघड नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं, ज्ञानदेवाने भिंत चालवली, हो चालवली. म्हणाले तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले, हो इझिली गेले. हे आता आम्हाला मान्यच आहे म्हणाले. म्हणजे सिद्धांत आता अशा ठिकाणी आमचा येऊन पोचला आहे की फक्त तो बेसिक एक फक्त गॉड पार्टिकल आहे आणि हे बाकीचं सगळं जे जग आहे हे त्याच्या सगळ्या संघटनेमधून झालेलं आहे आणि ती संघटना कोणत्याही क्षणी बदलू शकते. ते बदलण्याची कुवत ज्यांनी आपल्याकडे मिळवली आहे तो त्याला सहज बदलू शकतो. आता प्रत्येकाचा मूलकण हा बदलणारा नाही, तो शाश्वत कण म्हणजे ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली. आजच्या भाषेत बोलायचं तर जो कोणी गॉड पार्टिकल धरून काही लिहायचं असेल तर इथे त्यांनी कसं म्हटलंय की परमाणूचा कोणताही लहानात लहान परमाणू घ्या. म्हणजे सिद्धांत काय सांगितला, शेवटी हा मातीचा कण शेवटपर्यंत राहतो. तो का राहतो? कारण त्या मातीच्या कणाला मातीचं कण पण देणारा हा जो दृंगमात्र आहे ना तोच त्याच्या पोटात बसलाय. त्यामुळे तोच असल्यामुळे आत्ता आमच्या डोळ्याला मातीचा कण आहे. पुढच्या क्षणी जर त्यांनी सांगितलं मातीचा कण नाही, आम्हाला असं वाटतं ते गजानन महाराज काय होत्या रस्त्यावरच्या घाणेरड्या डबक्यातलं पाणी पितात. आम्हाला ते घाणेरड्या डबक्यातलं पाणी दिसतंय, त्यांना तो स्वच्छ झुळझुळ वाहणारा झरा असेल. आपल्याला काय माहिती ते कशाला घाणेरड्या डबक्यातलं पाणी पितील, पिणारच नाहीत. पण आमची दृष्टी म्हणजे काय आहे, प्रत्यक्ष प्रमाणवादी आहे ना. त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाणाने दिसलं ते डबक्यातलं पाणी पित आहेत. पण त्यांच्याकरता डबक्यातलं पाणी हे चांगलं झरा असू शकेल, स्वच्छ पाण्याचा, गोड पाण्याचा. आज शास्त्रज्ञ आज आपल्याला सांगायची काही गरजच नाही आहे. आज आपल्याला डोकंफोड करायचं आणि ते सिद्ध करायचं आपल्याला कामच उरलं नाही. त्यांनी सांगितलं या जगामध्ये कशामधूनही काही बनू शकतं, हे असं आमचं मत आहे. त्याचं कारण असं की हे सगळे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सवरती फक्त आम्हाला थोडीशी प्रक्रिया करण्याचं नियंत्रण मिळालं, थोडेसे आम्हाला त्याच्यामध्ये काही प्रोफिशियन्सी मिळाली, आम्ही त्यात जरा पक्के तयार झालो तर म्हणाले आम्ही हे प्राप्त करू शकतो. आता इथे कोणत्या चालीवरती दृष्टांत आहे बघा की परमाणूंची या मांदिया बारीक 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 परमाणू आहेत, त्यांचे काय केलेत संग्रह. कारण त्या ढेकळाचा एक कण व्हायला सुद्धा कितीतरी परमाणू गोळा झाले पाहिजेत. त्यामुळे म्हणाले मांदिया पृथ्वीपणे न वचेची वाया. म्हणाले हे पृथ्वी तत्व आहे, त्याचं जे पार्थिवत्व आहे ते न वचेची, ते अजिबात जात नाही, ते त्याला सोडावं लागत नाही. न वचेची वाया तेवी विश्वस्फूर्ती इया झाकवेना जो. म्हणाले तसाच ह्या पृथ्वीपण जसं कितीही परमाणू निर्माण झाले तरी ते नष्ट होऊ शकत नाही. तिचं पार्थिवपण, तिचं मातीपण खर्ची पडत नाही. तसंच ह्या विश्वाच्या ठिकाणी कितीही विस्तार होत चालला, विश्व वाढत चाललं तरी सुद्धा झाकवेना जो, ज्याला लपवून ठेवता येत नाही, जो विश्वाचा परमात्मा जो आहे, जे त्याचं स्फुरण आहे तो झाकला जात नाही. म्हणजे तो त्याच्या मुळाशी आहेच, त्याचं अधिष्ठान बाजूला होऊ शकत नाही. म्हणजे हे विश्व हे त्याच्या अधिष्ठानाशिवाय कधीच राहू शकत नाही. म्हणजे विज्ञानाच्या भाषेमध्ये बोलायचं, आजच्या भाषेत बोलायचं तर त्यांच्या दृष्टीने आता हे सगळी ग्रहमाला कशी राहते आणि ती इतकी स्टेबल कशी राहते. त्यांनी सांगितलं द्रव्य आहेत की जी द्रव्य त्यांच्यामधले जे इंटरप्लॅनेटरी फोर्सेस आहेत ते बरोबर संतुलित करून धरतात आणि त्यांच्या संतुलनामुळे ही सगळी ब्रह्मांडामध्ये निर्माण झालेल्या ह्या ज्या एवढ्या अजस्र अशा मालिका आहेत त्या सर्व मालिकांना तो सांभाळू शकतो. म्हणजे त्यांनी ज्या ज्या प्रकाराने त्याचं स्पष्टीकरण दिलंय ते वाचताना आपल्याला काही खरंच वाटत नाही की हे असं आहे का. इथे आता त्यांची सांगण्याची भूमिका अशीच आहे की झाकवे ना जो, तो परमात्मा झाकला जात नाही. आम्हाला फक्त कळत नाही एवढीच गोष्ट आहे.
तो झाकत नाही. आपण काल जसं म्हटलं ना की जग विष्णुमय आहे, विष्णू रूप नाही. जगाने काही प्रत्येकाने आम्ही विष्णूचं रूप घेतलेलं नाही आहे, पण आमच्या सगळ्यांमध्ये विष्णू आहे. तो हे जग विष्णुमय आहे. इथे काय तुकाराम महाराजांनी काय, ज्ञानेश्वर महाराजांनी काय, नामदेव महाराजांनी काय अभंग रचले, ते काही असे रचायचे म्हणून नाही रचले. म्हणून विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म. म्हणून हे जग कसं आहे, विष्णुमय आहे. आत्ता हे कसं आहे, इथेच याच दृष्टांताला ही जी पृथ्वी आहे आणि म्हणजे ही जी माती आहे, त्या मातीचं एक ते ढेकूळ घेतलं आहे, त्या ढेकळाचे भाग केले, ते अगदी कमीत कमी असं त्याला मोकळं केलं आहे. आता त्या मातीचा कण न कण गोळा केला आहे. आता ते म्हणतात की कितीही छेद घेत जा, अगदी शेवटी कुठेही जा, तरीसुद्धा सर्वात छेदाच्या शेवटीसुद्धा त्याचं जे पार्थिवपण आहे ते मोडणार नाही. का नाही मोडणार? आपण कालपासून बोलतो आहे ते. कारण परमात्म्यानी तो पार्टिकल बनवताना, तो कण बनवताना त्यांनी त्याला पार्थिवत्वाची जाणीव दिली आहे. त्याला ज्ञान त्यांनी पृथ्वी तत्वाचं देऊन ठेवलं. तो किती लहान झाला तरी तो पृथ्वी तत्वच दाखवणार. आणि हे दाखवण्याचं सामर्थ्य त्या कणाचं का नाही, त्याच्या आत असणाऱ्या त्या दृङ्मात्र तत्वाचं, त्या परमात्म तत्वाचं आहे. जे सगळं आहे ते परमात्म तत्व आहे. म्हणून ते इथे म्हणतात ह्या ठिकाणी की ही परमाणूंची ही झालेली ही जी पूर्ण मोकळं किंवा त्याचं झालेलं ढेकूळ, या दोन्ही बाजूनी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. म्हणाले विश्वाची स्फूर्ती म्हणजे काय, की विश्वाचा विस्तार, की विश्व वाढत चाललं आहे. ते वाढतं आहे तर त्याचं तेवी विश्वस्फूर्ती इया झाकवेना जो. ही वाढत चाललेल्या जगाला सुद्धा एक गोष्ट नक्की कळते आहे की ह्याच्या मागे अधिष्ठान आहे. एक अधिष्ठान आहे की जे याच्यावर पुढं जाऊ शकत नाही. व्यवहारामध्ये मनुष्य जेव्हा आपल्या हाताने त्याच्या ज्याला आपण जड वस्तू म्हणतो त्या जड वस्तूपासून काही निर्माण करायला जातो, तेव्हासुद्धा त्याला कळतं की ही वस्तू जड आहे, ही माझ्या काबूत येऊ शकेल. त्याला माहिती आहे येऊ शकत नाही. सोनं सोन्यासारखंच वागणार, लोखंड लोखंडासारखंच वागणार. मग ह्याच्या काय नियंत्रणात आलं? हा त्याच्या नियंत्रणात गेला तेव्हा त्यांनी ती वस्तू बनवली. गाडी बनवायची आहे, गाडी बनवायची, त्याला पत्रा बनवायचा आहे. पत्रा बनवायचा आहे तर त्या पत्र्याचे गुणधर्म समजून घेऊन पत्रा घडवावा लागेल. पत्रा मला पाहिजे म्हणून हा चला लोखंड आहे, चला पत्रा होऊ द्या, पत्रा होत नाही. तो त्याच्या नियमाने बांधलेला आहे आणि त्याच्या बांधलेल्या नियमाला याला शरण जावं लागतं आहे. त्यामुळे तो आपला गुणधर्म कधीच सोडत नाही. आणि तो का सोडत नाही? कारण हा दृङ्मात्र परमात्मा त्याच्यामध्ये भरून राहिलेला आहे. कारण आमची जाणीव कितीही खोटी असली तरी आमच्या आत एक खरं उभं आहे. कोणतंच खोटं खोट्यावर उभं राहू शकत नाही. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत. अभावावरती भाव उत्पन्न होऊ शकत नाही, भावावर अभाव उत्पन्न होऊ शकतो. समुद्राच्या जलावरती लाट उत्पन्न होऊ शकते, लाटेचा समुद्र होऊ शकत नाही. लाट लाट आहे, दागिना दागिना आहे. सोन्याचा दागिना घडू शकतो, दागिन्याचं सोनं नाही घडू शकत. कशाचाही असेल दागिना तो, त्याच्यातून सोनं कसं होईल? ते सोन्याला निर्माण नाही करू शकत. तसं त्यांनी इथं सांगितलं की ह्या विश्वाची स्फूर्ती, हे विश्व जे विस्तारित होत आहे, हे विश्व जे विस्तार होऊन वाढतं आहे, ते वाढत चाललं. जितकं वाढलं म्हणजे प्रकृतीचं महात्म्य खूप वाढलं म्हणून पुरुषाचं महात्म्य संपलं असं होतं का? त्याच्याशिवाय पुढं चालतच नाही म्हणा. आणि म्हणून झाकवेना जो, ज्याला ह्या ब्रह्मांडापासून झाकवता येत नाही, म्हणजे त्याला लपवून ठेवता येत नाही आणि तो ह्या विश्वाच्या स्फूर्तीपासून अलग असू शकत नाही. हा दृष्टांत अद्वैताचाच आहे पण वेगळा आहे, वेगळ्या पद्धतीचा दिला. त्याच्यामध्ये त्याच्या अस्तित्वाच्या विषयी
आणि विश्वाच्या विस्ताराच्या विषयी सांगितलं की विश्वविस्तार केला तरी सुद्धा अधिष्ठान तोच आहे. विश्वामध्ये वेगवेगळ्या अणुपरमाणूंशी व्यवहार करत नामरूपात्मक सृष्टी भिन्न भिन्न झाली तरी सुद्धा त्या भिन्न भिन्नतेला अधिष्ठान तोच आहे. गाढव बनवला काय आणि राजहंस बनवला काय? त्यांनी एक प्राणी बनवला, एक जलचर बनवला, पण ते सगळं बनवताना त्याचं रॉ मटेरियल एकच आहे, ते तोच बनवणार आणि त्याचा अधिष्ठान आहे म्हणून हे गाढव झालं आणि तो राजहंस झाला. त्या राजहंसाला राजहंस पण कोण देतं? ही प्रकृती घडवते, पण ते टिकवणं, ते तसं राहणं हे केवळ ह्याच्या जाणीवेत सुरू. तिला नुसती निर्जीव बनवून ठेवता येते, त्या प्रकृतीत प्राण याला चोतावा लागतो. म्हणून त्यांनी पुढचा दृष्टांत आपल्याला दिला. तो दृष्टांत आहे कळांचेनी पांघुरणे, चंद्रमा हारोपो नेणे, का वन्ही दीपपणे आननो हे. मला आता दुसऱ्या प्रकारचा दृष्टांत देतो. म्हणाले ज्याच्यामुळे तर तुम्हालाच कळेल की काहीच फरक पडत नाही आणि हा तर केवळ तुमच्या दृष्टीचा भ्रम आहे. म्हणाले की आज प्रतिपदा आहे आणि प्रतिपदेची चंद्राची अगदी एकदम नाजूक कोर आहे. चंद्र कुठे गेला? कुठंच गेला नाही, तो तिथंच आहे. पण त्या चंद्रावर भ्रम निर्माण केला म्हणून तुम्हाला चंद्रकला दिसली, चंद्र नाही दिसला. पौर्णिमेच्या दिवशी ते सगळं बाजूला गेलं म्हणून पूर्ण चंद्र दिसला, कला नाही दिसली. म्हणून ते म्हणतात कळांचेनी पांघरुणे, चंद्रमा हारपो नेणे. चंद्र कधीच संपत नाही, तो कधीच हरपला जात नाही. म्हणजे काय झालं, या जगाच्या रूपाने त्या जग निर्माण करणाऱ्या त्या तत्वाचं जरी म्हणाले वेगवेगळ्या रूपामध्ये रूपांतर दिसलं आणि जग म्हणजे एक बेमालूम वेगळंच असं काही निर्माण झालेलं स्वरूप आम्हाला कळत असलं तरी म्हणाले त्याच्यात काहीच फरक पडत नाही. ह्या जगात तो तसाच आहे, आमच्या नजरेने फक्त आम्ही हे बघतो आहोत. तर त्याच्यामध्ये जसं एक व्यवहारामध्ये एक हे आहे, एक शेर आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे की खुदा अगर दे नजर तुमको तो हर सूरत खुदा की है. त्यांनी सांगितलं की जर भगवंतानी आम्हाला ती नजर दिली तर आम्हाला एकच कळेल की ह्या जगात एका परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही, फक्त ती दृष्टी आली पाहिजे. मग हे काय म्हणतात, हे तेच सांगतात की ज्यावेळी आम्हाला कळेल, ज्यावेळी आमच्याकरता तो परमात्मा पूर्ण बाहेर येईल किंवा तोच फक्त आम्हाला दिसेल आणि प्रकृती आम्हाला पूर्णपणाने शून्य होईल, त्यावेळी आम्हाला ते स्वरूप पूर्ण अर्थाने यथार्थतेने दिसणार आहे. कळांचेनी पांघरुणे, चंद्रमा हारपो नेणे. तो कुठंच जात नाही. जग कसंही असलं, कसंही बनलेलं तर ते आमच्या इथे सगळं भरून आहे. आम्ही ही खोली कितीही भरून काढली तरी ह्याच्यामध्ये तो भरलेलाच आहे. आम्ही काहीही केलं, या सभागृहामध्ये आम्ही अगदी खचाखच एकमेकांवर पडू इतके भरलो तरीसुद्धा तो भरून आहेच, त्याला काहीच फरक पडत नाही. आम्ही आलो म्हणून त्याला इथं राहायला अडचण, तो इथं आहेच. आपण इथे बसलो म्हणून काय झालं, तो त्याच्या ठिकाणी आहे, त्याला काहीच फरक पडत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं का वन्ही दीपपणे आननो हे. म्हणाले दिवा पेटवून ठेवला. अग्नी ही मूलभूत त्याची भूमिका म्हणजे पृथ्वी, आप, तेज. तसा तो जो तेज आहे, तेज तत्व आहे, तो जो अग्नी आहे, इथे शब्द त्यांनी अग्नी वापरला. तर तो जो अग्नी आहे तो दिव्याच्या रूपाने प्रकट झाला. मग आता म्हणाले विचारणार का हो इथे अग्नी कुठे, इथे अग्नी कुठे? आपण म्हणणार हा दिवा नाही का, हाच दिवा लागला ना, त्याचा उजेड पडला. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, अग्नी डोळ्यासमोरच आहे, पण तो दिव्याच्या रूपाने प्रकट झाल्यामुळे तो अग्नी आता कोणत्या स्वरूपात आम्हाला दिसतोय? प्रकाशाच्या. म्हणले तुम्हाला प्रकाश दिसला आणि तो जो तुम्हाला जो अग्नी तुमच्या मनात जी संकल्पना आहे तसा नाही दिसला तर ह्या प्रकाशापासून अग्नी वेगळा आहे का? हा प्रकाश आणि अग्नी एकच आहे. आणि त्यामुळे तुम्हाला तो दिवा जरी दिसला तरी सुद्धा तुम्ही तो प्रकाश म्हणजे तो उजेड पाहत आहात, पण तो जो उजेड आहे ते अग्नीचंच रूप आहे. तसं हे जग ते जसं दिव्याचा उजेड
हे रूप मूळ अग्निरूपापासून कितीही वेगळं असलं, तसं जगाचं नामरूपात्मक स्वरूप कितीही वेगळं असलं तरी परमात्म्याशिवाय अलग आहे का, असा ह्या दृष्टांताचा त्यांनी आपल्याला अर्थ सांगितला आहे. आजचा विषय आपण इथे थांबवू. उद्याला त्याच्या पुढचे दृष्टांत.